हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज सॅटरडे, तर आज माझा हाफ डे आहे. तर 11 वाजता शाळा सुटली. आता तरी शाळेत अर्धा तास झाला, म्हणजे 12 वाजले आता मला. तर इथं चालली आद्विकची मस्ती. आणि आद्विक आणि विशू सध्या एकटेच राहतात, कारण की बाबा आहे गावाला. तर बाबा येतील 2-3 दिवसात. तर आता मस्त खिचडी बनवलेली आहे गरमागरम. ती मस्त छान अशी गरम करते आणि मस्त खाणार थोड्या वेळाने. आणि थोडंसं घरामध्ये आवरायचं, फरची वगैरे पुसायची आहे, थोडी कामं. ग्रिल सँडविच खायचं आद्विकला, चॉकलेटचं. चला मग बोलते नंतर तुमच्याशी. 12:30 झाले जवळजवळ. इतकी मस्ती चालली होती ना आद्विकची दिशूची. तर मस्तीच करत होते एवढे दोघं, एकमेकांची भांडण, काहीतरी त्यानं खेळणं. त्यांच्यासोबत मी पण आज थोडा टाईम स्पेंड केला आणि एखादा तास असंच आम्ही सोबत मस्ती करत होतो. आणि आता चला त्यांना दोघांना मी पाठवलंय, ते दोघं आता आंघोळ करतील. मी तोपर्यंत मशीनला कपडे लावून देते. आणि आज मी लोडचे उशांची कवर सुद्धा मी मशीनला टाकून देते, दिशूचं स्वेटर वगैरे, तर ते टाकून देते. तर चला पटकन मशीनला कपडे लावते आणि नंतर मग छान आम्ही जेवण करू. मी काय करायला, खिचडीला परत छान असं मस्त तव्यावरती ना गरम करायला, असं छान खरपूस तव्यावरती गरम करून मस्त असं कांदा गाजर आहे ते चिरून मस्त जेवू आम्ही. आता थोड्या वेळाने जेवू. आणि तोपर्यंत चला मी आवरून घेते आणि बघते. तर 2-3 दिवस झाले मला मशीनलाच कपडे टाकायचे राहून जात होते. आणि कालचं पण म्हटलं थोडेसे कपडे होते, अगदी थोडे होते, तर निघालेच नव्हते जास्तीचे. तर म्हणून म्हटलं मग आज काय करते, उशांची कवर आणि लोडची कवर टाकून देऊ म्हटलं. आणि बाकीचे ते उद्या परत मी कपडे मशीनला लावणार आहे. खूप सारे ड्रेस आहे, तर ते मोठे ड्रेस ते उद्या लावेल मी. आणि आजचेही कपडे तर मशीनला तरी कपडे लावून दिले मी. मशीनला कपडे लावले. तिने काय केलं, साबण दे ना. तिथं बघ ना दिशू, साबण तिथं बघ ठेवलेले साईडला, काढून घे. आणि गॅलरी धुवून ठेवते. तिथं पण मग मी मॉप पुसून घेते. खूप ओलं आहे आणि कधी सुकेल काय. तर आता झाडांना पण पाण्यातला झाडझूड करून घेते. आणि बरंचसं जे नाही लागणारं साहित्य आहे ना, खूप इथं लिक्विडच्या बॉटल, ही पाईप पण मला इथं जे हे पाईप आहे ना, हे पण लागत नाही मला आता. तर बघ भंगारमध्ये आता देऊन टाकणार आहे, कारण की ठेवून पण काय करू म्हटलं नाही का, उगाच जवळ अडचण म्हणून. मागच्या वेळेस पण एक पाईप देऊन टाकला भंगारमध्ये. ते आता कोणाला द्यायचं म्हटलं, आता जाऊ तिकडे. आता आवडते. मेन म्हणजे तर मला ना कपाट थोडंसं आवरावं असं वाटतं. बघते मी आता, कंटाळा लागला ते कपाटाचं बघायला. कपाटच दुसरा पाहिजे मला, पण आता बघायला आता नाही घेणार लगेच. तर इथं मुलांचं आंघोळीचं चालू, त्यांना दिलं आहे मी पाणी काढून. म्हटलं चला त्यांचं आवदायने इथं सगळे बास्केटमधले कपडे दोघांनी पण पसरून ठेवले, हे घालायचं ते घालायचं. त्यांचं अगदी वेगळंच कधी कधी काय सुरू होऊन जातं काय माहिती. तर आता म्हटलं त्यांनाच आता हे काम लावेल मी, घड्या करतील म्हटलं त्यांनाच सांगते. तर इथे मी पटकन घरातला झाडझूड करते तोपर्यंत. मग नंतर आम्ही सर्व त्यांचं आवरून झालं का जेवण वगैरे करू सोबत. तर असं रोज ही कामं डेलीची असतातच, आपले सर्वांचेच असतात. तर पसारा एवढा होऊन जातो ना कधी कधी, तर घरात पण असं वाटतं की बापरे कुठेतरी जावं निघून, एवढा पसारा बघून खरंच. आणि पसारा राहिला ना तर इतकं अनफ्रेश वाटतं ना, खरंच नकोसं वाटतं. आणि मला तर पसारा अजिबात सहन होतं. मला ना ते गादीवरचे आपले बेडशीट असतात ना, ते जरी इकडे तिकडे झालं ना, असं चिडचिड होऊन जाते, का माहिती नाही, पण लई चिडचिड होते मला. असं ना घडी पण पडायला नको असं वाटतं. तर मी सारखी नीट करतच राहते. आणि मला ना पटकन हे पसारा आवरून घ्यायचं आहे. आद्विकला झोपवायचं पण आहे. आणि मला ना
माझ्या बऱ्याच अशा कपाटात वस्तू ठेवलेल्या आहे, नेकलेस म्हणा, ज्वेलरी, इयरिंग्स खूप इकडे तिकडे होऊन गेलेल्या आहे ना, त्यासुद्धा मला नीट करायच्या आहे. पण बघू आता, त्याच्यासाठी मला ना निवांत वेळ नाही, त्याच्यासाठी मला जरा ऑर्गनायझर आणायचे आहे, तर ते पण मी लवकर आणेल आणि त्याच्यानंतर मग मी तो व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी, मी कसं ऑर्गनाईज करणार आहे. आणि माझ्या डोक्यात जरा वेगळं पण ते पण मी तुम्हाला दाखवेल काय करणार आहे ते. तर इथं सर्व इकडे तिकडे झटकून बाजू सरकून मी ह्या गोष्टी झाडून घेत असते, कारण की क्लीन म्हणजे क्लीन झालं पाहिजे. तर दोघांच्या आंघोळी झाल्या, तयारी करता येते, दोघांची झाल्या तयारी, कपडे वगैरे व्यवस्थित दिसून होते तिचे. आता मी सकाळी खिचडी बनवून घेतली, मस्त सोयाबीन टाकलेली होते आणि खिचडी केली मस्त गरम. आता मी काय करते, मी ना तव्यावरती गरम करते आणि असे लोखंडी गरम करून खूप टेस्टी लागते, तर खायला पण मस्त वाटतं. मी याच्यातली जेवढी मला खायची ना आता देशी वाजवी पण थोडं खाणार, तर मस्त त्याच्यामध्ये मस्त छान गरम आज ना तूप बनवून टाकते, ती काढून ठेवली होती. तर मी मस्त तूप बनवलेलं होतं, आता तूप टाकून थोडं पोरांना खिचडीवरती तूप मस्त लागतं आणि एवढं छान तूप बनवलं ह्यावेळेस मी आता बनवून परत आता सायवडी साचलेली आहे, तर मस्त तूप बनवणार आहे मी जेवण झाले की. राहू दे आदू, अरे ते साय तिकडचं लागते तसं नाही, ते तूप बनवू आपण आता. हा तूप बनवायचं आपल्याला. चला पुढे चला. तर आज आहे आमचं आजचं लंच. चला आद्विकला पण स्पून देतो आणि आद्विक ना आता त्याच्या हाताने खायला लागलेला आहे मस्त. हो
पाहिजे? चला या. चलो. आणि आता आधी ना स्वतःच्याच हाताने खायला लागला. मस्त तेवढं एक चांगलं आहे ना. अजून पडूया. हाय प्रियंका. नंतर तुम्ही उगाचची बाजू घेऊ नका. मी या घरची सून आहे. मी या घरची सून आहे. म्हणून मी रोज असते ना. झोप जेवण वगैरे केले, त्याला पण खिचडी खाऊ घातली. त्याच्यानंतर मग आद्विकला झोपून दिलं आणि आता जस्ट मी तूप करायचं होतं तेव्हा काढून ठेवलं, तुम्ही पाहिलंच असेल. तर मस्त मी इथं लोणी काढून घेतलेली आहे. तर जस्ट आता मी लोणी मिक्सरमध्येच मी काढलेली लोणी ही, आणि खूप छान आहे, तुम्हाला दाखवते. मी मस्त 4-5 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाहू शकता किती व्हाईट आणि किती छान आलेली ना. वाव, इतकी भारी वाटते, स्मूथी एकदम छान क्रीम टाईप झालेली आहे. आता मी मस्त आपण मंद आचेवर मी गॅसवर ठेवून देणार आहे. तुम्ही पाहिलंच आहे तर मी तूप घरीच बनवत असते. तर आता ही लोणी काढून हे आपण मंद आचेवर ठेवून देऊ हे तुपाला. आणि आता तूप आपलं रेडी होऊन जाईल. आणि तूप पूर्ण रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तयार झालं की. चला मग नंतर दाखवते. बाजू गरम. तर मी तूप झाले, बंद केले. बाजू तर तूप झाले, आता थंड होईपर्यंत मी असंच राहू देते. आणि याच्यामध्ये नेहमी आपण तूप करतो ना तसं तुळशीचं पान टाकायचंच असतं, कारण तुपाचा वास येत नाही आणि तूप खराब पण होत नाही. असं ह्या पद्धतीने तुळशीचं पान टाकलं तर मी नेहमी तुळशीचं पान टाकत असते. आता हे नंतर भरून देईल मी डब्यामध्ये. आता तोपर्यंत थंड होऊ देते तुपाला. चला घेतलेलं आहे, पाहू शकता. तर मी ना मुलांसाठी ना पॉपकॉर्न बनवून देते. तर आपले पॉपकॉर्न रेडी झालेले आहे. तर मी अशीच गरमागरम पॉपकॉर्न बनवून देत असते. तर व्यवस्थित झाले सर्व. तसं काय मुलांना देते खायला, दोघांना. हो बाजू. तर झाले मस्त गरमागरम आता पॉपकॉर्न. आद्विक खा, कसं झालंय रे, कसं लागतंय. तर मी मस्त हेअर ऑइल सॅटर्डेलाच करत असते, तर लावून घेतलेले. आता मी चपात्या झाल्या माझ्या, भात झाले. तर मी आता मस्त अंड्याची आमटी बनवणार आहे. म्हणजे मसाला वाटून घेतलाय, याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलंय, कांदा लसूण अद्रक हे सर्व मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. असं मसाला मी करून घेतलेला असतं. तर थोडं जास्तीचा केला, थोडं काढून ठेवला आहे मी डब्यात. आणि उद्या पण जर मला काही करता आलं मसाल्याचं तर मी करून टाकेल. तर मी मसाला करून घेतलाय. तर मी 4 अंडे बॉईल केले मस्त. आणि एक अंडा आहे ना त्याला कापून घेणार आहे, बाकी अख्खे अंडे टाकणार आहे. तर एक अंडं असतं मी कापून घेतलंय. त्याचं फ्लेवर त्याच्यामध्ये येतं. मसाला टाकून घेते. तर असा मसाला मी टाकून घेतलाय. तर मसाले टाकून घेते मी आता. मी याच्यामध्ये कढीपत्ता पावडर करून ठेवली ती टाकते, थोडीशी हळद टाकते, गरम मसाला आणि लाल तिखट पावडर टाकते. आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं.
मसाला माझ्या मम्मीने दिलेला होता तो पण ॲड करते थोडासा. थोडं पाणी टाकायचं. आणि अशी पण आमटी खूप छान खूप टेस्टी लागते. त्याच्यामध्ये आपण अंडे सोडून देऊ. तर पाणी किती टाकायचं ते ॲड करून घेऊ आपण. आपल्याला किती रस्सा करायचा आहे ना ते आपल्यावर डिपेंड आहे. तर आम्हाला जेवढं लागेल तेवढं मी आता करते. मला जेवढं लागतं तेवढं मी टाकले, पाणी ॲड केले. आता मीठ चवीनुसार. अंड्याची आमटी रेडी. आता उकळी आली की नंतर मग आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकतो. आणि असं मी रस्सा केला आहे. ह्या इतका कंटन्सी केली घट्ट. जस्ट माझा स्वयंपाक झाला. तुम्ही पाहिलं अंड्याची आमटी मी अशी बनवते आणि खूप टेस्टी लागते अशी अंड्याची आमटी. आणि खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन झटपट होतात. आणि मग मस्त भात, चपात्या, अंड्याची आमटी, कांदा त्याच्यासोबत मस्त लिंबू. तर एवढं टेस्टी लागतं ना. तर तुम्ही कधी पण असं जेवण जर कंटाळा आला ना दुसरं अंड्याची भुर्जीच करून तर अशा पद्धतीने अंड्याची आमटी बनवली ना खूप भारी लागते. नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही पण. तर चला मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट. बाय.